निवडणुकीत विजय पराभव सुरूच असतो, मात्र निवडणूक जिंकण्यासाठी हत्येचा कट रचण्या इतकीही लाचारी बरी नाही, अशी प्रतिक्रिया अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। आमदार प्रवीण तायडे यांच्या भावानं बच्चू कडू यांच्या विरोधात केलेल्या तक्रार प्रकरणी त्यांनी प्रतिक्रिया दिली। तर हे प्रकरण वेळीच उघडकीस आल्यानं मोठी दुर्घटना टळली, असंही ते म्हणाले। हे लोकशाहीमध्ये मान्य नाही। निवडून येणं किंवा निवडणूक पराभूत होणं हे चालत राहतं राजकारणामध्ये, पण निवडून आलेल्या प्रतिनिधीला मारणे किंवा त्यांचा कट तयार करणे आणि त्यांच्या भावाला त्या ठिकाणी षडयंत्र तयार करणे, मारणे, जीवे मारणे, नुसतं मारण्याचं नाही, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि तशी या ठिकाणी योजना तयार करणे। जर आज समजा ते लक्षात नसतं आलं किंवा त्याची पोलिसात तक्रार झाली नसती तर एखाद्या वेळी त्यांनी हा प्लॅन सक्सेस केला असता आणि त्यांच्या भावाचा आणि त्यांचा जीव गेला असता। निवडणुका जिंकण्याकरता, आमदार होण्याकरता एवढी लाचारी पाडणे हे काही योग्य नाही। हे लाचारपणाचं लक्षण आहे। राजकारणामध्ये निवडणुका लढता येतात, 2029 लढता येईल, त्यांच्या नशिबात असेल ते निवडून येतील, पण आज प्रवीण तायडे आणि त्यांच्या परिवाराला संपवणे हे जे कट कारस्थान आहे हे मात्र योग्य नाही।